आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते भावी टॅरो रीडर्स. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा येस. नमस्ते मॅडम. आत्मा कार्ड नमस्ते रीडिंग मॅडम. सुरू झाल्यानंतर तुम्हाला टॅरो रीडर्सच म्हणणार आहे. तर या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने आपली सगळ्यांची निवड झालेली आहे असं मी गृहीत धरते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला मला आपल्याला त्या पुन्हा हायर सेल सोबत जोडण्यासाठी, पुन्हा त्या ऊर्जेसह एकरूप होऊन अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रकाशमान रस्ता दाखवण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी, मार्ग दीपक होण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जेने आपल्याला निवडलेलं आहे. सगळ्यात पहिले प्रत्येकाने स्वतःलाच शाबासकी द्या. येस, तू हे पाऊल उचललंयस त्याकरता सुलभा. कारण खूप मोठी हिंमत लागते. बऱ्याच वेळा असं असते 25,000 बऱ्याच जणांच्या मनामध्ये आलं. पण यामधून मला जे काही मिळणार आहे आणि मी माझ्या आयुष्याचा मार्ग काढणार आहे, यासाठी खरोखर हिंमत लागते. तुमच्या हिमतीला सॅल्यूट आहे आणि तुम्ही निवडलेला मार्ग नक्कीच योग्य योग्य आणि योग्यच असणार आहे. इथून आयुष्यामध्ये आपण कधी विशेष प्रसंगामध्ये विशेष विशेष प्रसंगामध्ये 10 लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पूर्णता बदल घडवून आणू शकलो ना आपल्या टॅरो रिडिंगच्या माध्यमातून, तरीही आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. आणि एक टॅरो रीडर 10 नव्हे तर हजारो लोकांचं आयुष्य घडवत असतो. येथे हजर असलेले अनेक सदस्य असे आहेत की मॅडम आम्हाला योग्य मार्ग मिळाला, आमच्या आयुष्याला आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं. तर आपणच नव्हे तर आपल्या आयुष्यामध्ये येणारे अनेक सदस्य त्यांच्या आयुष्याला खूप सुंदर मार्ग दाखवण्यासाठी आपण एक मदतगार होतो. आपण त्या युनिव्हर्सने निवडलेले स्पेशल लोक आहोत म्हणून स्वतःला शाबासकी. कारण कुठेतरी आपली एनर्जी त्या प्रकारची आहे की आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. सोपं नसतं पोहोचणं. आम्हाला माहिती आहे की 1000 लोक ग्रुपला आहेत, 1000 मधले 100 सुद्धा निवडले जात नाही. रेकीला 1000 मधले 100 येतात, टॅरोला त्याही पेक्षा कमी निवडले जातात. त्यातल्या त्या स्पेशल या बॅचचं अधिक स्पेशालिटी अशी आहे, ग्रँड मास्टर्स कमी आहेत. ओके, जवळ आता विष्णू सर आहे, वैशाली आहेत, सुलभा आहेत, वैजयंती आहेत. हे 4 सदस्य तर नेमके रेकी शिकायला आलेले पहिल्या दुसऱ्या डिग्रीला आणि त्यांनी टॅरो रीडर्स होण्याचं एक पाऊल उचललं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. बाकी सगळे लोक ग्रँड मास्टर्स आहेत. हे पण ग्रँड मास्टर होणारच आहेत, त्यात प्रश्नच नाही. परत आसावरी आहेत, 3rd डिग्री पूर्ण झालेल्या आहेत. नयना 3rd डिग्री कंप्लीट झाल्या आहेत. हो ना? येस. तर हे नक्कीच ग्रँड मास्टर होतीलच, त्यात प्रश्नच नाही. परंतु कुठेतरी या लेवलवर त्यांनी स्वतःला हिम्मत म्हणावी लागेल थोडंसं. हिम्मत करून आलात पुढे, तुम्ही कुठेच कमी पडणार नाही, काळजी करू नका. तर मी आता सगळ्यांना आपला परिचय विचारते आणि खरंच टॅरो रीडर्स होण्याचं क्लिक केव्हा झालं? बरोबर. मी कुठे राहते, माझा परिचय आणि मला का वाटलं टॅरो रीडर्स व्हायचं आहे, माझं उद्दिष्ट काय. ओके, तर पहिला नंबर श्वेता, विद्या, मंगलताई खैरे आणि दिव्या चव्हाण ही लाईन पकडली. तर नंतर पुढची लाईन. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. मी सौ श्वेता योगेश कामठीकर. मी चिंचवडला असते आणि मॅडम जसं बोलल्या तशी मी 9th ग्रँड मास्टर आहे. तर जेव्हापासून रेकीला आलीये तेव्हापासून तर माझ्यामध्ये खूपच बदल झालाय. एक असं बोलतात ना, रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतर आपल्याला थोडस इंट्युशन्स येतात की आपण थोडे शांत होतो. आणि मॅडमकडे मी एकदा कार्ड्स काढलेले, तेव्हापासूनच मला ऍज अ टॅरो रीडर म्हणून होण्याची खूप इच्छा होती. पण लास्ट बॅचला मला नाही जमलं. ऍक्च्युली मी वर्किंग आहे, टीचर आहे मी, आणि त्यामुळे मला टाइम थोडा ऍडजस्ट होत नव्हता. पण मला तेव्हापासूनच म्हणजे आधीपासूनच टॅरो शिकायचंच होतं. का तर माझी आवड आहे आणि म्हणजे लोकांना बोलण्यासाठी, लोकांमध्ये मिसळण्याची मला मला आवडतं. आणि त्यामुळे मग मॅडमनी मार्गदर्शनाखाली मी ही जॉईन केली, बॅच ही जॉईन केली. उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट मॅडम की माझ्यामुळे तुम्ही जसं बोललात की 4 माणसं नाही, 10 माणसं नाही,
की माझी काय हेल्प होऊ शकेल त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये, की त्यांना मी काय चांगला मार्ग दाखवू शकेल. यासाठी मला असं वाटतं की मी टॅरो रीडर व्हायला हवा किंवा टॅरो शिकायला हवं. नक्कीच. खूप सुंदर. धन्यवाद. आत्मा नमस्ते सर्वांना. नक्कीच हे ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करणार. विद्याताई शिमगे, माईक सुरू करसाल का प्लीज? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी जेव्हा रेकीत आले होते तर तेव्हा मला बोलायची किंवा हे करायचीच भीती वाटत होती. मी खूप घाबरायची. पण जसं या रेकी आणि पूर्ण ग्रँड मास्टर होईपर्यंत माझ्यामध्ये खूप बदल झाला. म्हणजे धाडस आलं. आता मला कुणाशी पण बोलताना भीती वाटत नाही किंवा बऱ्याच आणखीन किती भरपूर गोष्टी झाल्या. त्या टॅरोचा जेव्हा मी एक कृष्णादादांकडे एकदा टॅरो काढलं होतं. मला एक प्रॉब्लेम आला होता म्हणून. तर ते एकदम त्यांनी पूर्ण माहिती अ, सांगितली, तंतोतंत सांगितली आणि ती जुळाली. मग आपल्याला जसं ह्या काळामध्ये अडचणीच्या काळात आपल्याला मार्ग मिळतो, तर मला तसं असं वाटलं की चला आपण हे शिकूयात आणि दुसऱ्यांना पण खूप मदत होते आणि आपल्याला स्वतःला पण खूप मदत होते याची. मग त्यामुळं मग मी लगेच सांगितलं की चला आपण हे शिकायला पाहिजे. कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स असतात आणि कळतच नाही की काय करावं. आता मी पण जेव्हा मी ग्रँड मास्टरला आले, तेव्हा अशीच होते की रडत बसले होते एका प्रॉब्लेममुळं. पण प्रियंकाने मला सांगितलं की काकू तुम्ही हे करा म्हणून. तसं असं बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम असतात. तर आपण थोडीशी त्यांची मदत केली, तर मी तर स्वतःला भाग्यवानच समजते मग, की परमेश्वराने रेकीने मला निवडलं म्हणून खूप खूप धन्यवाद म्हणते. हा विचार करून मग मी ह्या टॅरोटसाठी आलं मग. खूप छान. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम तुम्ही पण खूप मदत करतायत. म्हणजे नेहमी म्हणजे मी करू ना करून असंच विचार करत असते आणि कुणीतरी म्हणजे म्हटलं की मग असं वाटतं की मॅडम आपली किती मदत करताय तर आपण हे केलं पाहिजे. फोन आला होता ना गुरु तुम्हाला? परत बोला काय बोलल्या शेवटी तर. हम्म. तुमची खूप मदत आहे मॅडम. खूप धन्यवाद तुमचे. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत नक्कीच तुम्हाला मदत केली जाईल. पण एका लेव्हलवर मात्र तुम्हाला स्वतःच्याच पंखावर उडावं लागणार आहे. एवढं मी आताच सांगते आहे. कोणाला डिपेंड मी माझ्यावर ठेवणार नाही. तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकाल. आता ग्रँड मास्टर्स कुठं विचारा सीमाला. कुठं फोन करतात. तेव्हा ती वेळ असते ना तेव्हा बरोबर सगळ्या गोष्टी होतात. आता एकही गेल्या 6 महिन्यामध्ये एकही कोणता चिंतेचा नाही, निगेटिव्ह नाही, कोणताच मेसेज नाही. विचारा. दिव्याचा नाही, सीमाचा नाही, जुने ग्रँडमास्टर कोणीच नाही. सुशीला मॅडमचे तर केवढे प्रश्न असायचे. आता एकही मेसेज नसतो. कारण ग्रँडमास्टर्स तुम्हाला तुम्हाला स्वतःचे निर्णय, स्वतःच्या समस्यांवर स्वतःला मात करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करते. येतो प्रश्न, येत नाही असं नाही. पण आलेल्या प्रश्नाला हो. मी सामोरी जाऊ शकते. माझ्यामध्ये ती ताकद आहे. हा एक विश्वास स्वतःमध्ये निर्माण होतो. हळूहळू हळूहळू माझ्या मदतीची खरंच तुम्हाला गरज लागत नाही. मी कोणालाच दूर करत नाही, पण आपोआपच ती स्टेबिलिटी प्रत्येकामध्ये येते. हो मॅडम. पण खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप धन्यवाद. खूप छान. रेकीचे पण खूप धन्यवाद. खूप छान. मंगलताई. आत्मा मंगल नमस्ते खैरे. मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी मंगल बाबराव खैरे औरंगाबादवरून आहे. माझं ग्रँड मास्टर झालेलं आहे. आणि हे टॅरो रिडिंगची गूढ विद्या जी आहे, म्हणजे काय आहे याचं रहस्य हे शिकण्यासाठी मी जॉईन केलं. आणि हे म्हणजे टॅरो रिडिंग मध्ये कसं म्हणजे पुढं जे काय आहे गोल आपलं काय म्हणजे आपण काय करायचंय आपल्याला पुढं ते याच्यामध्ये समजताना मी म्हटलं आपल्या घरातल्या लोकांचं सुद्धा आपण करू शकतो. नातेवाईकांचं करू शकतो. जरी आपण बिझनेस म्हणून जरी नाही केलं तर हे तरी करू शकतो. म्हणून मला शिकायची त्यावेळी. खूप छान. खूप धन्यवाद खूप मॅडम. छान. खूप छान. थँक्यू. एकदम योग्य निर्णय मंगलताई. खूप सुंदर. येस. खूप छान. थँक्यू. खूप छान. खूप छान. आता नेक्स्ट. ओके. सुलभाताई, सुशीलाताई, आसावरी आणि वैजयंती. आत्मा नमस्ते. मी सुलभा श्रीकृष्ण राणे,
मी भांडुपला राहते. मी टॅरो रिडिंग मॅडम जेव्हा बोलल्या की टॅरो रिडिंग साठी तुम्ही ऍडमिशन घ्या, तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये नुसतं सारखं सतत 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 तेच ऍडमिशन घ्यायचं की नाही, ऍडमिशन घ्यायचं नाही, असं डिसिजन. मला झोप पण नाही, 2 रात्र लागली. नंतर मी दीपा पवार मॅडमला फोन केला, मॅडम काय करूया, आपण ऍडमिशन घेऊया का? तर मॅडम बोलल्या मला बाहेर जायचं. तर मी का अजून सांगू शकत नाही, तरी पण म्हटले सांगा मला तुम्ही घेत असेल तर. आणि मग एक दिवस मी स्वतः एवढं मला बेचैन झालं ना की मी मॅडमला फोन केला, मॅडम मला ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणून. आणि मग ते पैसे पण भरून मोकळी झाली. आणि त्यानंतर मला कशासाठी करायचं, तर लोक आजूबाजूच्या घरातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी, शिवाय माझ्या आत्म्याचा किंवा ज्या ऊर्जेने माझा उद्धार होणार आणि डिसिजन मी घेऊ शकते, माझी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते अंतर्मनाची. आणि ह्या टॅरो रिडिंग मध्ये तसं आहे, मी असं वाचलं पण. त्यामुळे मी हे डिसिजन घेतलं. आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याबरोबर ऊर्जा आपल्याबरोबर जाते. जर आपली ऊर्जा इम्प्रुव्हमेंट असेल तर नेक्स्ट जन्म आपण घेणार, त्या जन्मामध्ये अजून आपला उद्धार होणार, अजून आपण छान छान पुढे पुढे जाणार. हे माझं मोठं ध्येय होतं. आणि लोकांचं पण म्हणजे आजूबाजूच्या घरातल्या लोकांचे काही काही प्रॉब्लेम्स आहेत, ते माझ्या जर झाले तर खूपच बेटर होईल. आणि मॅडम इतक्या छान सांगतात, त्या समजून सांगतात, त्यामुळे मला एक धीर आला आणि मी एक धीर केला आणि ऍडमिशन घेतलं. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आणि खूप छान. सुलभा, याचाच अर्थ कुठेतरी तुम्हाला एनर्जी ओढत होती की तुला यायचं आहे सुलभा, तुला यायचं आहे. आणि सुलभाला वाटलं आपला निर्णय बदलण्याच्या अगोदर पहिले फी पाठवू दे बाबा. खूप सुंदर, योग्य निर्णय. आणि ओके. मिस्टरांनी पण सांगितलं घे ऍडमिशन म्हणून, त्यांनी पण मग बोलले घे म्हणून. तर मग म्हटलं परमिशन मिळाले म्हणजे घेऊनच टाकले. म्हणून मी घेऊनच लगेच हे केलं आणि ठीक आहे. आणि येणार तुम्हाला सगळे छान रिडिंग करणार. जो उद्दिष्ट आहे खरोखर सोल पर्पज म्हणून जर आपण विचार केला ना, तर आपला सोल प्युअर होत जातो. जसं जसं आपण इतरांना मार्गदर्शन करत राहतो, जसं जसं त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येतो. आता मी सरळ सरळच विचारते ना बघा, जेव्हा तुम्हाला योग्य उत्तर मिळालं तुमच्या प्रश्नांचं टॅरो रिडिंगच्या माध्यमातून, तेव्हा कळत न कळतपणे तुमच्याकडून ब्लेसिंग्स आले ना माझ्यासाठी, आले ना. ज्यांना ज्यांनी रिडिंग केलेलं आहे त्यांनी त्यांनी ब्लेसिंगच दिले आहेत. असं कोणीच म्हणणार नाही की बाबा हो बरं ना हो, नाही. उलट जर काय बरं ना होचा भाव असेल ना, तो सुद्धा आशीर्वादामध्ये रूपांतर होतो. कारण जर आपल्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा असतील, आपण ज्या ज्या लोकांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवायला मदत करतो त्यांच्याकडून आपोआप ब्लेसिंग्स आपल्याला मिळत असतात. आणि या आशीर्वाद रूपी ऊर्जेने आपण छान अधिक ध्यानधारणा, अधिक हायर सेल्फ सोबत कनेक्ट झाल्यामुळे, जसं सुलभाताईंनी म्हटलं की ती आध्यात्मिक प्रगती आणि जन्मजन्मांतरीसाठी स्वतःचा विकास करण्यासाठी थँक्यू युनिव्हर्स आम्हाला निवडल्याबद्दल. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. सुशीलाताई. मी सुशीला विश्वनाथ कार्लीकर, ठाण्याला असते. मी 9व्या बॅचची ग्रँड मास्टर आहे. आणि तेव्हाच मला हे टॅरो रिडिंग करायचं होतं, पण काही कारणामुळे 2-3 महिने मी नव्हते घरी, त्याच्यामुळे नाही करता आलं. जिथे मी होते तिथे मोबाईल यूज करायला परमिशन नव्हती, त्याच्यामुळे मी ह्या बॅचला घेतली परमिशन. आणि माझा उद्देश तोच आहे की मी थोडीशी लहानपणापासूनच आध्यात्मिक आहे, त्याच्यामुळे सोल जो आहे, आत्मा जो आहे तो आणि ही गूढ विद्या ह्याचा काय संबंध आहे हे मला खूप वर्षापासून जाणून घ्यायचं होतं. आणि मॅडम इतके छान शिकवतात की सोल पर्पज वर इतकं सुंदर त्या सांगतात की आपल्याला म्हणजे सोलशी कनेक्टच करून देतात. त्याच्यामुळे मला हे ग्रँड मास्टर मॅडम कडेच करायचं होतं. आणि ते मी आता हा मी घरी आहे 1 महिनाभर, त्याचा हा सदुपयोग करून मी निर्णय घेतला की ग्रँड मास्टर करायचा. आणि ह्या गूढ विद्येबद्दल मला बरीच, मी दुसऱ्यांकडे नेहमी भविष्य, मला एक छंद आहे अजूनही आहे की भविष्यात काय आहे किंवा पास्ट लाईफ मध्ये काय आहे हे मला जाणून घ्यायची खूप जिज्ञासा असायची लहानपणापासून, आणि अजूनही आहे. आणि आताही माझा तोच उद्देश आहे की ह्या गूढ विद्येमध्ये काय गूढ आहे
जे की मी माझ्या आयुष्यामध्ये पण आणि इतरांच्या आयुष्यामध्ये पण, मी आतापर्यंत माझा असा निर्णय नव्हता की मी दुसऱ्यांच्या आयुष्यात पण बदल करू शकेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवू शकेल. पण आता माझा हा निर्णय झाला की मी इतरांच्या आयुष्यात सुद्धा माझ्या परीने जेवढं होईल तेवढे त्यांचे प्रश्न सोडवू शकेल, आणि त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतला. खूप छान, खूप छान, खूप छान. आणि मॅडम, तुम्हाला माझा एक अनुभव सांगायचा आहे बरेच दिवसापासून. बरं, मी तुम्ही जशी पूर्ण आश्रमातून आले सुशीलाताई पूर्ण दिसा. हा. हा. आश्रमातून आली त्या दिवशी एक 3-4 दिवसानंतर सकाळच्या मेडिटेशन मध्ये अंतर्मनाचं ध्यान आपण करत होतो. त्या मेडिटेशन मध्ये मी ट्रान्समध्ये गेली आणि तुम्ही लाईव्ह माझ्या समोर बसलेल्या होत्या, लाईव्ह पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत. आणि तुम्ही मला तुमच्या मांडीच्या जवळ तुमचं डोकं ठेवलेलं मला दिसलं जेव्हा मी ट्रान्समधून बाहेर आले तेव्हा. मला एवढं आश्चर्य वाटलं, म्हणलं सगळ्यांच्या समोर नको सांगायला, पण आज ह्या टॅरो ग्रुपमध्ये मला वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्हाला हे सांगावं असं वाटलं की छान. तुम्ही म्हणजे लाईव्ह दिसणं म्हणजे हे किती कनेक्शन आहे सोलचं. नक्कीच काहीतरी असेल तो सोल पर्पज आहे ना, त्या आहे, येस. ब्रह्मांडाने आपल्याला जोडलेला असेल काहीतरी कारणाने. आणि मी जेव्हा सोफ्यावर ट्रान्समधून बाहेर आली, मी म्हटलं आपण तर घरात आहेत, आपण आश्रमात पण नाही, आणि मंजुश्री मॅडम आपल्या शेजारी बसले, आतापर्यंत बसले अगदी लाईव्ह. म्हणजे ना मी मेडिटेशन मध्ये होती ना अशी एकदम, म्हणजे समोरासमोर तुम्ही मला गाईड करत होत्या. तुम्ही होतात व्हिडिओमध्ये, पण दिसलात माझ्या समोर बसलेले. म्हणजे इतरांना मला ह्याच्यावरून हे सांगायचं आहे की मॅडमचा सोल किती पवित्र आहे. संत महात्मे दिसू शकतात ध्यानामध्ये, मॅडमची पण ती स्थिती आहे. ह्या आजच्या ह्या वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर मला सांगावंसं वाटलं. त्या म्हणून मॅडमला खूप ब्रह्मांडाने खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि तर मॅडमला तुमचं खूप धन्यवाद. तर तुमचा भाव, तुमची श्रद्धा ब्रह्मांड मला कुठं पोहोचवते मला खरोखर माहिती नाही. मी मात्र मला एवढं समजते की मी येथे आहे आणि येथूनच जे काही आपण म्हणूया ना, थोडासा वाटा माझा खारीचा वाटा मी कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न करते आहे. बस एवढंच मला कळते आहे. या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला आहे. खरोखर आता सुशीलाताईंनी जे काही म्हटलं याबद्दल मला खरंच काही कळत नाही आहे. आत्मा नमस्ते एवढंच करते. मॅडम, आत्मा नमस्ते. तुमचा जो निस्वार्थ भाव आहे ना सगळ्यांना देण्याचा, तो ईश्वर जाणतो, म्हणून तो असं दाखवतो. येस, एवढं मात्र आहे. मी प्रामाणिकपणे मला जे काही येतं ते सगळं मी प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवते. मला असं कधीच कुठंच वाटत नाही की एखादी गोष्ट सांगितली, अधिक सांगितली तर बाबा हे आपल्या पुढे जातील किंवा काही नाही नाही. ते नाही वाटत कधी. त्या ब्रह्मांडाने, त्या भगवंताने तेवढं मला दिलं आहे आपोआपच. बस. हो. आणि एवढं तुम्हाला पुन्हा सांगते की माझ्यापर्यंत तेवढेच ज्याला आपण म्हणतो लायबल ते घेण्यासाठी योग्य असणारेच सदस्य मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट पर्यंत येतात. हे पण येस. तेवढंच महत्वाचं. येथे आलेली कुठलीच व्यक्ती अशी चुकीच्या मार्गाने नाही जात. आणि जर का असा काही प्रयत्न झाला तरी कालांतराने बरोबर वापिस येतात. त्यांना त्यांचं कळतं आणि ते ब्रह्मांड म्हणजे काय कुठेतरी प्युअर सोलच इथपर्यंत आणते सुशीलाताई. बरोबर आहे की नाही? येस, येस, बिलकुल प्युअर सोल. तो परमेश्वर ती ब्रह्मांडी ऊर्जा सगळं जाणते की कोणाच्या मनात काय आहे आणि कोण कसे कर्म करते, ते बरोबर प्रत्येक जुळवून देतात ते कनेक्शन. बरोबर. जुळवून आणतं. सगळ्या गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत. बस एवढंच कळतं. सगळ्या गोष्टी कधी कधी आयुष्याला बघत असताना असं वाटते, अरे आता त्या वैशालीताईच्या डोळ्यामध्ये राऊंड राऊंड अश्रू येतात. तुम्हाला फक्त टॅरो रीडर्स कम्प्लीट होऊ द्या, ग्रँड मास्टर होऊ द्या. कालच्या ग्रँड मास्टरच्या सेशन मध्ये जे सदस्य होते, आज त्यांच्यापैकी नाहीये कोणी. हा, अलका आहेत. कारण समजलं की अरे माझं आयुष्य असं आहे ना, ते खूपच छान आहे की नाही? यस, सगळं जे काही ते परफेक्ट आहे. आणि ते तसं आहे म्हणून मी इथं आहे. म्हणून मी या ब्रह्मांडाला जोडली आहे. कारण मला निवडण्यासाठी या ब्रह्मांडाने केवढे मोठे प्लॅनिंग केलेले आहेत. आपल्याला ते कळतच नाही एका लेवलपर्यंत. जेव्हा कळतं ना तेव्हा ते स्थिरत्व येतं स्वतःमध्ये. खरंय, एकदम खरं.
आहे ना. आता ग्रँडमास्टर 9चे अनेक सदस्य आहेत. सुशीला ताईला एवढं स्टेबल बघून त्यांना खूप छान वाटते आतून. हो ना? 9चे सदस्य. बरोबर. सुशीला ताईच्या सोबतचे ग्रँडमास्टर कोण आहेत? इथं हजर. मी आहे श्वेता आहे. मॅडम. सुशीला ताई. मी आहे मॅडम. श्वे- कोण आहे? मी श्वेता श्वेता. 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 आहे ना श्वेता? खूप खूप म्हणजे पहिल्यांदा इतक्या वेळ त्यांना मी व्यवस्थित असं कॉन्स्टंटली बोलताना ऐकलं आणि खूप छान बोलल्या ते. शांतता आली आहे आतून. आहे ना? खूप सुंदर. खूप सुंदर. अगोदरची जी एनर्जी होती ती बोचरी होती. आताची एनर्जी खूप सॉफ्ट आणि खूप छान आहे सुशीलाताई. खूप सुंदर. तुम्ही ग्रँडमास्टर संपल्यानंतर सुद्धा जी साधना केली, नियमित त्या सगळ्या गोष्टींमध्ये आहात, त्याचा हा हळूहळू हळूहळू येत असलेला हा इफेक्ट आहे. खूप सुंदर. येस. 3 महिने त्या सानिध्यात होते ना मॅडम. त्या ऊर्जेमध्ये 3 महिने सेवा करत होते. खूप छान. सेवा, साधना आणि ध्यान. आणि आता हे येस. आहेच. आणि आपल्या लाईफचा पर्पजच हा आहे. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या घडामोडी आहेत. मला वाटते तुम्हाला या गोष्टीचा आता कुठेतरी उलगडा झाला असेल. आहे ना? ते माहित होतं मॅडम, पण ते साहेब गेल्यानंतर म्हणजे माझे मिस्टर गेल्यानंतर मी खूप डिस्टर्ब झाले होते. त्याच्यामुळे हा. मला काही सुचायचं नाही. एकदमच डिस्टर्ब झाले होते. हा. स्टॅबिलिटी कुठे गेली होती माहिती नाही. पण हरकत. आता आलंय, गाडी आली रुळावर. नक्की नक्की. गाडी छान सुसाट वेगाने धावेल सुद्धा. काळजी करू नका. खूप हो छान. हो, तुमच्या आशीर्वादाने. खूप मस्त. सगळेजण असे आनंदी असले की खूप छान वाटते. चला तर आसावरी, तुम्ही का बरं आल्या? खूप दिवसापासून चालू होतं आसावरीचं. टॅरो रीडर्स व्हायचंय. माईक सुरू करा. वाट चालू होती टॅरो रीडर्स करता आसावरीची. थर्ड डिग्री केल्यापासूनच त्याच्यानंतर लगेच मला घ्यायचं होतं ऍडमिशन. पण टाइम जुळला नाही, त्यामुळे मला तेव्हा नाही घेता आलं. आणि मी म्हणून इथे एवढे दिवस मध्ये वाट पाहिली की तुमची कधी चालू होणार. मी बरेच वेळा तुम्हाला मेसेज पण केले की मॅडम कधी चालू होणार आपलं, कधी चालू होणार. मला आता मी कसं साधारण 19व्या वर्षीपासून ते जवळजवळ 60व्या वर्षीपर्यंत मी जॉब केला. एकदा कॉलेज करून पण तेव्हा मी ऑफिसला जाऊन असं म्हणजे कंटिन्युअस मी बिझी होते. सांगायचं हे म्हणजे माझं मी कंटिन्युअस बिझी होते. आणि आता मग रिटायर्ड झाल्यानंतर माझे जे जे मला आवड आहे ज्याची ज्याची ते मला आता करायचंय. तसं जसं मी रेकी चालू केलं होतं, रेकी थर्ड डिग्री पर्यंत गेलं, पण पुढे मला तेव्हा पण माझं आता माझी कशी नात आहे, तिला जरा बघायला जायला लागतं मध्ये मध्ये, माझ्या मुलीची मुलगी. दोन्ही मुलींची आता माझे लग्न झालेत आणि तशी मी फ्री आहे पण तशी फ्री नाहीये, असं झालंय माझं. तर त्यामुळे आता मला हा टाइम एकदम सूट झालाय. आणि त्यामुळे मी यावेळी तुम्हाला म्हटलं होतं की मला घ्यायचीच आहे दुपारची सेशन जेव्हा तुमचं असेल टायमिंग, त्यावेळी मला करायचंच आहे. आणि करण्याचा उद्देश माझा की जसं आपण सगळ्यांचाच उद्देश तो आहे की आपण आता इतके वर्ष समाजाकडून घेतलं, आता आपण काहीतरी समाजाला द्यावं. आणि हा जो मला असं वाटलं की ह्याच्यातनं आपण अगदी कमीत कमी फी मध्ये, अगदी म्हणजे 50 रुपये, 20 रुपये, 40 रुपये किंवा काही न घेता तर एखाद्या वेळेस लोकांना त्याचं हे राहत नाही, म्हणून एक नॉमिनल काहीतरी हे करून आपण लोकांच्या अडीअडचणीमध्ये खूप 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 मदत करू शकतो. आणि थोडं माझं थर्ड डिग्री पर्यंत झालं, आता मी पुढे पण तो मेडिटेशन करतेच आहे रेग्युलरली. तर आणि ह्याच्यातनं माझं अजून आध्यात्मिक मला हे मिळेल, पुढे उंची मिळेल माझ्या विचारांना आणि वरती जाईन अजून आध्यात्मिक. आणि ह्याच्यासाठी मी हे केलंय, नक्की. जॉईन केलंय. खूप सुंदर. खूप सुंदर. सगळ्यात जास्त मी तर म्हणते मेसेज असतील आसावरी यांचे. आता मागच्या महिन्यात नाही आले, पण अगोदर मॅडम केव्हा सुरू होती नेक्स्ट बॅच, केव्हा सुरू होती? जुन्या लोकांचे अनुभव ऐकले की अधिक अधिक मनाला वाटत असते. खूप सुंदर नाही उद्दिष्ट आणि आता रिटायरमेंट नंतर. सेकंड इनिंग आतापर्यंत मध्ये मी आपण याला. टॅरो रिडिंग मी आता कोणाकडूनही कधीही करून घेतलेलं नाही. पण मला या विद्येमध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे रेकीमध्ये पण जसा होता तेव्हा पण मी सांगितलं होतं की मला पहिल्या म्हणजे माझी आई करायची रेकी, आई शिकली होती रेकी, त्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट होता. आणि मग ह्याच्यात पण मला इंटरेस्ट होता, त्यामुळे मला हे अगदी करायची इच्छाच आहे खूप. आणि याच्यात खूप पुढे छान. जायची पण इच्छा आहे असं. पुढे जाणार, सगळ्याच गोष्टी होणार. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते सर्व होणार.
खूप छान, खूप छान, खूप छान. वैजयंती. वैजयंती नंतर नयना, अलका, दिव्या चव्हाण आणि वैशाली जांभलकर. हा. बोला वैजयंती. आत्मा नमस्ते मॅडम. येतोय आवाज? यस. हा मॅडम, माझं नाव वैजयंती विक्रम खरात, मी पुण्यातून बोलते. ऍक्च्युली कालपर्यंत पण माझं तुम्हाला माहितीच आहे प्रॉब्लेम. सकाळी जेव्हा तुम्ही म्हटला जॉईन करा म्हणून रात्री डिसिजन घेतलं, जे पण होईल मॅडम म्हटले होऊन जाईल तर होऊन जाईल, करून टाकायचं म्हटलं बस, कारण घरातले जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तर मग त्याच्यासाठी करायचं. नक्कीच. आपण स्वतःचे पण सोडूया आणि इतरांसाठी पण मार्ग काढायला तयार होऊया. ओके. येस. आत्मा आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नाही ना. माईक. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी नैना सुतार मुंबईवरून बोलते बरोबर. मलाही हे गोड विद्या शिकायचीच होती, म्हणून उत्सुकता होतीच म्हणजे. आणि थोडे प्रॉब्लेम तर असतातच सगळ्यांना, माझेही आहेत. तर तेच आहे की मलाही माझ्या ह्याच्यातून माझे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि इतरांचेही, माझ्या आजूबाजूचे, माझ्याही माहेरचे वगैरे जे आजूबाजूला आहेत त्यांच्यासाठी थोडीफार मला मदत म्हणजे मी उपयोगी पडली तर माझंही आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं होईल, एवढंच उद्देश. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अलका. आत्मा नमस्ते. मी अलका साहेबराव उघडे, नाशिक रोडवरनं आहे. मला ही गुढविद्या शिकायचीच आहे. यासाठी मी आले. माझे संसारामध्ये प्रश्न आहेत आणि म्हणजे माहेरी प्रश्न आहे मॅम, सासरी आहे आणि दुसऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं सोडू सोडवू शकते या विद्याने, म्हणून ही विद्या शिकायची आहे मॅम मला. आणि कोणाचंही दुःख निवारता येईल असं आलं पाहिजे मला, म्हणून मी हे विद्या शिकत आहे मॅम. आत्मा नमस्ते मॅम. हा. आत्मा नमस्ते. वैशाली. आत्मा नमस्ते मॅडम. आवाज येतोय? हो, बोला. माहीत बोलायला शब्द काही फुटत नाहीयेत, पण फक्त एवढंच सांगेन की माझी फॅमिली खूप मोठी आहे. खूप मोठी आहे माझी फॅमिली. म्हणजे फक्त माझं माहेर सासर एवढंच नाहीये, तर पूर्ण जगभर जगभर आहेत. आणि त्याच्यातूनच मी मागचे 5 वर्ष एवढं फाईट करते ना माझ्या घरामध्ये. तर मला असं वाटतं की जर मला बघून एखाद्याला समोरच्याला समाधान मिळत आहे, तर त्यांनी न बोलता मी त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह करावेत. आणि तुम्ही मार्गदर्शक झालात मॅडम, थँक्यू. म्हणजे मला शब्द खरंच नाहीये माझ्याकडं. थँक्यू सो मच. खूप 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 धन्यवाद. खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आलात. रेकी ऐकलं होतं फक्त, पण मागच्या एक महिना 1.5 महिन्यापासून आम्ही त्याचा अनुभव घेतोय. पण तुमच्या बरोबर जुडलोय आम्ही 3 तारखेपासून. मॅडम खूप खूप म्हणजे स्वतःमध्ये एक ती पॉवर एनर्जी आली आहे ना, पॉझिटिव्ह एनर्जी, ती सहज सॉल्व्ह होऊन जात आहे. थँक्यू सो मच आणि लव यू सो मच. लव यू. लव यू. थँक्यू. खूप छान. आता राहिल्या मंदाकिनी, सीमा, मंजुळा, विष्णू सर आणि नैना निकाडे. बरोबर. श्वेता, तुम्ही झाल्या ना? येस. मंदाकिनी, माईक सुरू करा. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. मी मंदाकिनी प्रकाश शिंदे, राहणार मुंबई मीरा रोड. मी इथे यायचं कारण त्यामध्ये म्हणजे मी आता इथे मॅडमकडे रेकी ग्रँड मास्टर केलंय. कालच आमचा ग्रँड मास्टरचा क्लास पूर्ण झाला आणि आता मी टेरो शिकायचं म्हणजे मला लोकांना मदत करायला खूप आवडते. तर काय काय कोणी रेकी मागतं, कोणी हे करतं, त्यामुळे मी सरळ टेरो हे शिकून पण लोकांना थोडीफार मदत करू शकते. म्हणून मी टेरोचं शिकायचं हे घेतलं आणि मॅडमचं शिकवणं म्हणजे खूप उत्तम प्रकारचं असतं. त्यांचे सर्व आता आम्ही ग्रँड मास्टर पण केलं मॅडमकडे, पण एवढं सुंदर सगळं आहे ना मॅडमचं, म्हणजे मेडिटेशन वगैरे
तेव्हा म्हटलं आता हे टेरो कार्डचं पण एकदम सुंदरच असणार. आणि मला पण किती लोकांनी सांगितलं की तुम्हाला जमणार नाही जमणार, पण मॅडमने चॅलेंज घेतलंय माझं. की जमेल म्हणून, मी तुझं करून देईल बरोबर. बोलत म्हणून मग आता म्हटलं तर चला जाऊयात आता म्हटलं. नक्कीच. त्यामुळे हा. आणि मॅडमकडे मी सर्व कोर्स केलेत, एंजलचा पण केलाय. एंजलचा केलंय, रेकी केलंय, गॅर मास्टर केलंय. आता टेरो कार्ड राहिलं तेवढं, ते पण आता आजपासून चालू होईल. होऊनच जाऊ द्या. होऊनच जाऊ द्या मग आता. हो असं ना, कसं जाऊ द्या. येणार हो. नाही? हो. असं कसं येणार नाही? मंदाकिनी, जर काय तुम्ही इन्स्टिट्यूट सोबत जोडलात आणि जर हम्म. काय काही नाही, थोडीशी मेहनत स्वतःवर घेतली, थोडीशी, आणि मला माहितीये तुम्ही ते करता. ओके, त्यामुळे आपण टॅरो रीडर, छान टॅरो रीडर होणार आहात. काळजी करू नका. ओके. चालेल, हा. ओके मॅडम. आणि थँक्यू. आता जसं मंदाकिनी म्हणतात ना, की चॅलेंज घेतला आहे, तर यावरच तुम्हाला सांगते की तुम्हाला प्रत्येकाला स्पेशल स्पेशल प्रश्न देऊन वाचन करून घेणार तुमच्याकडून. ओके. थँक्यू मॅडम. येस. तुम्ही सेशन सुरू असतानाच, प्रॅक्टिस सेशन सुरू असतानाच शेवटच्या सेशनला म्हणसाल नाही मॅडम आता येते आम्हाला. जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिसला बोलवेल ना नंतर नंतर, तेव्हा तुम्ही आता जेवढे लोक आहे ना यापैकी 50% पण हजर नसाल, कारण आमची प्रॅक्टिस झाली आहे आता, असं समाधान तुमच्या आतमध्ये येईल. ओके. ओके. हा. ओके. 25% पण हजर नाही राहत तुम्ही लोक. म्हणता नाही मॅडम आता येतं, आता रोज रोज तेच तेच नकोय, आता आम्हाला पुढच्या कामाला लागायचं आहे, असं तुम्ही तयार होता. माझा अनुभव आहे. तिथपर्यंत तुमची प्रॅक्टिस असते. म्हणजे तुम्ही थकून जासाल प्रॅक्टिस करून, प्रश्न घेऊन आणि उत्तरं काढून, जेणेकरून बाबा आता येतं. एखादं गणिताची रीत समजली आणि ती पूर्णपणे आली की पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा त्याच काय असते उदाहरण संग्रह, आता काय म्हणतात त्याला, त्याच प्रोग्रामकडे आपण जात नाही ना परत. नाही जात. बरोबर. आपल्याला हो. असं असते नव्या लोकांची प्रश्न, आता लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हे करू दे. हम्म. ओके. चला. मॅडम मेडिटेशन नाही ना याच्यामध्ये? आता मला एक सांगा, आपण एवढे सगळे मेडिटेशन करतो, याला हो. स्पेशल मेडिटेशनची गरज नाही. अच्छा. काय वाटल्यास आपण थोडीशी साधना, एखाद्या वेळेस बऱ्याच जणांचा विचार येत आहे, तर एखाद्याला जर वाटत असेल तर त्या प्रकारे आपण थोडीशी 5 ते 7 मिनिटाची साधना नियमितपणे अधिक इंट्युशन साठी करूया तयार वाटलीस. पण तशी काही ओके. गरज नाहीये. जे आहे तुम्हाला जे सत्य ते सत्य. ओके. रिकामच कुठली भूलथाप द्यायची आणि हो तुम्ही याच्यासाठी स्पेशल मेडिटेशन करा, एवढं सगळं करतो आहे, काही गरज नाही. ओके. जे लोक दुसऱ्या कुठल्या मार्गासोबत जोडलेले नाही आहेत, फक्त टॅरो रिडिंग करतात, त्यांना मग स्पेशल मेडिटेशनची गरज. स्पेशल म्हणजे काय, मग ते लोक सेवन चक्राचं युट्यूबवरचं किंवा त्यांच्या गुरूंचं सद्गुरूंचं ध्यान एवढं करत असतात. म्हणून ऍज अ टॅरो रीडर्स शब्दांमध्ये मांडलेलं कोणतं मेडिटेशन नाहीये, पण नक्कीच तुमच्यासाठी ते पण तयार करून देणार. ओके. येस, अधिक चांगल्या प्रकारे करूया आपण. हे मात्र बऱ्याच जणांनी विचारल्यामुळे माझ्या माइंडमध्ये तो विचार आलाय, आणि जो आला ना तो प्रत्यक्षात उतरवल्या जाणारच आहे ना. येस. चला नेक्स्ट कोण राहिला आता? दिव्या, मंजुळा, सीमा. हा, माईक सुरू करा. कोणाला? सीमानी सुरुवात केली पहिली. सीमा बोला. तोपर्यंत मंजुळा माईक बंद करा आणि सीमा. नमस्ते सर्वांना. मी सांगलीवरूनच आहे, 8वी ग्रँड मास्टर म्हणून होते. आणि माझं हे टॅरो रिडिंग हे म्हणजे मला युट्यूबवर मला आवड आहे त्याची. असं युट्यूबवर मी बघत होते टॅरो रिडिंग, आणि काही गोष्टी मी युनिव्हर्सशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि तशाच होत होत्या. त्याच परिस्थितीत मी असायचे असं मला वाटायला लागलेलं. काही गोष्टी होत होत्या तशा, त्यामुळे आणि त्याचे उपाय पण देत होत्या. आणि एक वेळी माझ्या बहिणीने सुद्धा मॅडम तुमच्याकडे काढलेलं, त्यावेळी एकदम करेक्ट रिडिंग आलं. त्यामुळे मला हे आवडलं, म्हटलं आपल्या मॅडमकडेच करायचं त्यावेळी. आणि आवडलं मला खूप. आणि आपल्यात पण ती गूढ विद्या आणून करून घेऊ असं मी निर्णय म्हणाले, म्हणून घेतलं.
खूप छान. मुलगी पण म्हणाली तुला इतक्या वर्षापासून आवड आहे म्हटल्यानंतर करून घे म्हणाली. थँक्यू मॅडम, तुमचे तरी खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान. खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सगळीकडे. खूप सुंदर. मंजुळा. आवाज बोला. नाही येते मॅम? येतोय येतोय. येतोय. आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा नमस्ते सर्वांना. मी मंजुळा मोरे, छत्रपती संभाजीनगर मधून आहे, औरंगाबादहून. आणि मी आता काय करा, कॉलच करते. हा बोला 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 मंजुळा. एक मिनिट मंजुळा, तुम्हाला फोन येत आहे तोपर्यंत हॅलो. दिव्य. हा मंजुळा, त्या ग्रुपी तुम्हाला फोन लावत आहे, ग्रुपला फोन लावून सांगा की कोणी फोन करू नका. ओके. वारंवार फोन येऊन राहिला 11व्या ग्रँडमास्टरचा, तोपर्यंत दिव्या बोलतात, तुम्ही त्यांना सांगा, त्या इथं तुम्हाला मध्ये आणखी कट करतील ते. ओके. हा दिव्या. हा आत्मनमस्ते सर्वांना. मी दिव्या दीपक चव्हाण मुंबईवरून आहे. रेकी थर्ड पर्यंत मॅडम कडे करायचं असंच होतं माझं आधी तर, पण काय माहिती त्या प्रवाहाबरोबर मी पुढे जात गेले आणि नंतर ग्रँड मास्टर झालं. ग्रँड मास्टर मध्ये मॅडमने सांगितलं होतं की पर्पज, लाईफ पर्पज कळेल तुम्हाला. तर एक दिवस मॅडमने असं सांगितलं होतं की आज तुम्हाला क्लिक होईल तुमचं पर्पज. तर त्या ह्याच्यात मला असं वाटलं की बाबा मला टॅरो मध्ये पुढे जावं, म्हणजे जायला हवं असं वाटलं. आणि टॅरो रिडिंगचं म्हणजे मी असं करून म्हणजे आवडतं भविष्य वगैरे दुसऱ्यांकडून ऐकायला माझं स्वतःच. तर मग आता टॅरो रिडिंग आली. ओके. लाईफ पर्पज साठी मला टॅरो रीडर्स व्हायचं आहे. खूप सुंदर. मंजुळा ताई, विष्णू दादा, मंजुळा ताई येतात 2 मिनिटात. विष्णू दादा. नाही ना, 1 मिनिट फक्त, मॅम मला मी एक कॉल. बाहेर आहे. मॅम मी कोर्टात आहे. बर. विष्णू दादा. आता बोला मंजुळा. आत्मा नमस्ते सर्वांना. मी कालच ग्रँड मास्टर पूर्ण केलंय. आणि आता टॅरो रिडिंगला येण्याचं कारण म्हणजे मला काहीतरी ब्रह्मांडाचंच हे असेल की मी याच्याशी जोडलीये. आणि मी टॅरो रीडरचे 2 सेशन पण ऐकले आणि मला ते करावंसं वाटलं, म्हणून मी लगेच ऍडमिशन घेतलं. मी ऐकलं, मला करावं वाटलं. वा, बहुत बढिया. खूप छान. विष्णू दादा आणि नैना नाही आहेत. विष्णू सर तुम्ही आहात का हजर? सर कदाचित ऑफिसमध्ये असतील म्हणून सर सुरू नसतील करत. काही हरकत नाही सर. ओके. सर्वजण बोलले, कोणी राहिला आहे का? नाही ना. येस, आपल्या सगळ्यांचा अगदी एकदम योग्य हा निर्णय आहे की मला टॅरो रीडर्स व्हायचं आहे. आता दिवस पहिला आपण प्रार्थना करूया आणि त्या प्रार्थनेने आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आणि टॅरो रीडर्स, मी तुम्हाला शब्द देत आहे की
जेवढं मला येतं तेवढं अगदी अंतर्मनापासून तुम्हाला दिलं जाईल. असं नसेल की हे बेसिक आहे, हे ऍडव्हान्स आहे आणि मग नंतर आहे, नाही. ऍज अ टॅरो रीडर्स, टॅरो मास्टर नाही म्हणत आहे मी काय म्हणत आहे की बाबा हे टॅरो रीडिंग शिकल्यानंतर तुम्ही इतरांना शिकवावं यासाठी ही ट्रेनिंग नाही आहे. ओके, यस, पहिलेच क्लिअर करा सगळ्यांनी, माइंड क्लिअर ठेवा. मला टॅरो दुसऱ्याला शिकवता नाही येणार, पण मला टॅरो रीडिंग करायचं आहे. ओके, टॅरो रीडिंग करण्याकरिता परिपूर्ण असं तुम्हाला प्रशिक्षण देणार. यामध्ये कुठलाही अडथळा येऊ देत, या अडथळ्यांना आपण पार करून पूर्णपणे पुढे जाणार आणि आपण प्रत्येक जण आता ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणार. तुम्हाला प्रत्येकाला आता या प्रश्नाला कुठला स्प्रेड घ्यावा आणि या प्रश्नाला घेतलेल्या स्प्रेड नुसार मी समोरच्या व्यक्तीला काय उत्तर द्यावं. आणि हो, कालच्या सेशनमध्ये कोणी म्हटलं रेमेडीज, रेमेडीज म्हणजे काय, तर त्यांनी स्वतःला कसं बदलावं, काय बदल केले किंवा काय लाईफमध्ये काय चेंजेस केले तर त्यांच्या आयुष्यामधला हा प्रश्न सुटेल. कशा प्रकारे पुढे जावं किंवा जर चांगलं असेल तर अधिक चांगलं कसं व्हावं यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक तुम्ही होणार. तुम्ही जे बोलणार ते समोरच्या व्यक्ती तुम्हाला एवढं सांगेल की यस, हे तंतोतंत खरं आहे. बघा, भविष्य काळ कोणाचा काय होणार आहे हे भविष्यच ठरवत असतं जेव्हा ते वेळ येईल तेव्हा. ओके, लोकांना तुमच्यावर विश्वास केव्हा बसेल, जेव्हा तुम्ही भूतकाळातल्या 2 गोष्टी बरोबर त्यांना सांगसाल. असंच आहे. येस, नक्कीच तुमचा पहिल्यांदा माझ्या सोबत टॅरो रीडिंग केल्यानंतर विश्वास का बसला, कारण मी जो काही प्रश्न तुम्ही घेऊन आलात त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये असलेलं मागच्या काळामधील ज्या घडामोडी सांगितल्या, तुमची सिच्युएशन सांगितली, खरोखर तुमच्या अंतर्मनाची दशा दिशा सांगितली, तेव्हा तुमचा विश्वास बसला. असंच झालं ना? यस, असंच झालं. मग भविष्य सांगण्याची पद्धती असं जरी याला म्हटलं जात असलं तरीही ही पद्धती आहे मार्गदर्शन करण्याची योग्य. तुमचं भविष्यात काय होणार हे भविष्यकार तुम्हाला सांगत असतात, परंतु एक टॅरो रीडर सांगत असते की भविष्यामध्ये जे होणार आहे ते अधिक चांगलं कसं करता येईल, किंवा जर भविष्यामध्ये एखादी घडामोड चुकीची होत असेल तर तिचा होणारं नुकसान कमीत कमी कसं व्हावं किंवा त्यामधून बाहेर निघून नवा मार्ग, पॉझिटिव्हिटी कशी करावी हे मार्गदर्शन टॅरो रीडर्स करत असते. म्हणून टॅरो रीडर्सचं स्थान अधिक उंच आहे आणि त्याची एनर्जी एक्सचेंज फी सुद्धा अधिक उंच आहे. आणि जसं आपण म्हणतो की दीदी हमें आजादी बिना ढाल बिना, असं येथे तुम्हाला स्वतःला आपण टॅरो रीडर्स, ऍज अ टॅरो रीडर्स तुम्हाला असं नाही सांगणार की कुठल्या तीर्थयात्रेला जा, लाखो रुपये खर्च करा किंवा तुम्ही एखादा उपवास, एखादा अमुक अशा वेगवेगळ्या ज्या काही इतर सगळ्या गोष्टी आहेत काय म्हणूया त्या नाही सांगत. तर टॅरो रीडर्स हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून येथे काय बदल करावा, कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही सतर्क राहावं, तुम्ही कसं पुढे जावं म्हणजे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जाणार. म्हणजे काय तर आध्यात्मिक ऊर्जेचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घ्यावा, तुमचा माइंडसेट कसा करावा, तुमचे पावलं कसे उचलत जावे, तुम्ही काय बोला, तुम्ही काय बोलू नका यावर मार्गदर्शन करते. आणि तो बदल स्वीकारून अनेक लोकांचे आयुष्य अगदी आज आहे मॅडम टॅरो रीडिंग केलं त्या दिवस पासून लाईफ चेंज झाली असे म्हणणारे अनेक जण तुम्हाला मिळतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढलं आणि त्या गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. मला समजलं की मी कुठे अडलेली आहे, मला समजलं माझ्या आयुष्यामध्ये खरा प्रश्न काय आहे आणि आम्ही आजपर्यंत त्याचं उत्तर बाहेरच शोधत होतो. आतमध्ये काय दडलं आहे, यस हा शब्द खूप महत्वाचा, आतमध्ये काय दडलं आहे हे शोधून त्यावर उपाय करणे. कारण या जगातले जेवढे प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर आतमध्ये आहे. आतमध्ये बदल केला की बाह्य बदलतं.
आणि आता सगळे जवळजवळ ग्रँडमास्टर्स आहेत, त्यांना माहिती आहे अंतरंगातून बदल गेल्यानंतर कसं आयुष्य बदललं आहे. तर यस, हे तुम्हाला टॅरो रीडर्स मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून टॅरो रीडरचं मार्गदर्शन 99% कधीही चुकीचं आलेलं नाही. ते गुड त्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत त्याच्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचून उत्तर काढलेलं असतं. आणि आपण म्हणतो बघा, सेम आहे रेकी काय टॅरो काय, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा उल्हासी, असं म्हटलं जातं ना नेहमी. अरे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्याच आतमध्ये आहे. ज्या व्यक्तीचा प्रश्न काढतो ना त्यालाच त्याच्या प्रश्नाचं उत्तर माहिती असतं. हे सायन्स आहे. कारण अध्यात्मशास्त्र असं आहे की त्याच्या हायर सेल्फला, हायर सेल्फ ज्या परमपिता परमेश्वराकडून जो आलो आहे, ज्याचा आपण अंश आहे, त्याला त्याच्याकडे असलेली आपली ब्ल्यू प्रिंट, त्याला माहितीये की माझ्यासोबत काय आहे काय नाही आहे. फक्त व्यक्तीची ती एनर्जी लेवल कमी असल्यामुळे, कन्फ्युजन असल्यामुळे तो त्याचं उत्तर शोधू शकत नाही. आपण त्या माध्यमातून त्याला त्याचं उत्तरापर्यंत पोहोचवणे हा एक माध्यम, सीडी झाली ती. एवढं सोपी कार्य टॅरो रीडरचं आहे. ओके, फक्त टॅरो रीडर्सला काही गोष्टीचं अधिक पालन केलं तर अधिक उत्तमात उत्तम. असं नाहीये की टॅरो रीडर्स हा शुद्ध शाकाहारीच असावा, परंतु जर शुद्ध शाकाहाराचं पालन केलं तर आयुष्यामधील पापकर्म खूप कमी होतील. आणि जेव्हा पापकर्म कमी असतात तेव्हा अधिक आपली आध्यात्मिक प्रगती होते. पापकर्म काय, तर आपण कुठल्या तरी एका जीवाचं सेवन करत असतो. अध्यात्मशास्त्रानुसार विज्ञान असं सांगते की पचन क्षमता व्यवस्थित होण्यासाठी किंवा पाचन व्यवस्थित राहण्यासाठी आणि शरीराची एनर्जी सटल हलकी राहण्यासाठी शुद्ध शाकाहाराची गरज असते. आपण जेव्हा मांसाहार करतो तेव्हा आपल्यामध्ये जडत्व निर्माण होते. आणि जसं आता सुशीलाताईंनी म्हटलं की मॅडम तुम्हीच माझ्या जवळ बसलेल्या होत्या, म्हणजे काय, तर तो सूक्ष्म स्वरूपामध्ये त्या आपण एकमेकांसोबत कनेक्ट, ह्या सूक्ष्म स्वरूपामध्ये स्वतःला हलकं असेल तेव्हा वर जातं. फुगा हवा भरली की वर जातो ना, हलके असल्यामुळे, आहे ना. येस, हलकं जसं जसं आपलं शरीर हलकं होईल तसं तसं आपली एनर्जी लेवल अधिक जास्त वर जाईल. यासाठी आपल्याला गरज असते स्वतःच्या शरीराला जडत्व कमी करण्याची. हे झालं विज्ञान. ओके, म्हणून या दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण शाकाहाराचं पालन केलं तर अधिक उत्तम. पण म्हणून तुम्ही शाकाहारीच असले पाहिजे असं नाही. आपण प्रत्येकाला एक कुलदेवी आहे, कुलदैवत आहे. बघा, मी टॅरो रीडर्स घडवत असताना माझे नियम जरा वेगळे आहेत. ओके, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने जातं. माझे नियम थोडेसे वेगळे आहेत. नक्कीच टॅरोच्या देवता आहेत, त्यांची साधना, त्यांना त्यांच्यासोबत एकरूपता, टॅरो एंजल सोबत एकरूपता यस आहेच. आपण जेव्हा टॅरो रिडिंग करू तेव्हा अनेक लोक आपल्याजवळ प्रश्न सांगतात. लोक आनंदी असतात का प्रश्न घेऊन येतात तेव्हा? नाही. मग का बरं रेकी शिकलेलं असावं किंवा का बरं रेकी विद्यार्थी असावे असं मी म्हटलं आहे ना. त्यामागचं कारण असं की कुठेतरी जेव्हा लोक प्रश्न सांगतात तेव्हा ते रडके असतात. त्यांच्या आयुष्यात चिंता असतात, दुःख असते, वेदना असते आणि ते आपल्याकडे त्या एनर्जीज पाठवत असतात. आणि आपण जर तेव्हा आपला ऑरा लॉक केला किंवा आपण जर एनर्जी स्टक करून घेतली तर आपण त्यांच्या हायर सेल्फ सोबत तेवढ्या योग्य पद्धतीने कनेक्ट नाही होऊ शकत. कळलं? आपण कनेक्टच नाही झालो त्या पद्धतीनं तर मग कसं होईल, त्यांचं उत्तर कसं देऊ? म्हणून आपल्याला आपली एनर्जी तेव्हा सॉफ्टच ठेवावी लागते. पण तरीही या सगळ्या येणाऱ्या नकारात्मकतेचा किंवा कधी कोणासोबत कुठली एनर्जी असते, कोणासोबत कुठली असते, त्या गोष्टींचा आपल्यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला प्रोटेक्शनची गरज असते. जेव्हा आपण रेकी सोबत जोडलेलो असतो तेव्हा आपल्या स्वतःसाठी प्रोटेक्शन शील्ड रेकी तयार करत असते. आपण ध्यान करत असतो, त्या सगळ्या गोष्टी होत असतात. जे आता लोक पहिल्या डिग्रीलाही आहेत, आपले कार्ड रिडिंग जोपर्यंत आपण प्रश्न घ्यायला सुरुवात करू
तोपर्यंत तुमचं रेकी सेकंड थर्ड होऊन जाते. म्हणून तुम्हाला या बॅचला घेतला आहे. ओके, म्हणजे तोपर्यंत बरोबर तुम्ही ते प्रोटेक्शन पर्यंत पोहोचता. आणि आपली कुलदेवता नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या कुलदेवतेचा फोटो नजरेसमोर आणायचा. जेव्हा आपण सकाळी ध्यान करत असताना केला तरी चालेल, किंवा आपण टॅरो रीडिंग करत असताना क्षणार्धासाठी आपल्या कुलदेवतेला आपण स्मरण करून पुढे जावं. एक सेकंद फक्त. चार्जिंगचं बटन लावलं पण पिनच नव्हती लावली. त्यामुळे हा. तर आपल्याला आपल्या कुलदेवतेला स्मरण करणं खूप गरजेचं असतं. जर का एखाद्या जणाला कोणाला कुलदेवता माहिती नसेल, तर आपण ज्याला मानत असू ते कोणीही चालेल. आपले गुरु, सद्गुरू, देवी देवता, इष्ट देवता, कुलदेवता, ग्रामदेवता, ज्यांना तुम्ही एक कुठेतरी श्रद्धास्थान असावं व्यक्तीचं, हो ना. या कर बस एवढं एक लागेल आणि मग आपण छान टॅरो रिडिंग करूया. ओके, बघा टॅरो रीडर्स अनेक महिलाच असतात. याचं कारणही काय आहे, तर कुठेतरी टॅरो रिडिंग साठी जी एनर्जी लेवल लागत असते ती महिलांकडे अधिक मोठ्या प्रमाणात असते. सिक्स सेन्स आहे ना, हा, एक प्रेमाचा मायेचा ओलावा महिलांकडे अधिक जास्त असतो. ती भावना त्यांच्याकडे खूप जास्त असते आणि म्हणून जास्तीत जास्त महिला ह्या टॅरो रीडर्स आहेत. म्हणजे काय, तर टॅरो रीडर्स ह्या जास्तीत जास्त महिला आहेत. पुरुष मंडळी यामध्ये थोडी कमी आगमन करतात. म्हणून त्यांच्यासाठी टॅरो रीडिंग नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पण तरीही कुठेतरी या सगळ्या गोष्टीसाठी टॅरो रीडर्स म्हणून महिला वर्ग हा मोठ्या संख्येने पुढे आलेला आहे. चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण स्वतःला प्रार्थना, सर्व एंजल्सला आपण आवाहन करूया. पुढील आपला प्रवास अगदी सहजतेने पूर्ण व्हावा यासाठी, आणि मग आपण पुढे जाऊया. उद्यापासून आपण आपल्या अगदी सेशनला म्हणूया पूर्णपणे सुरुवात करूया. छान ट्रेनिंगला सुरुवात करूया. ओके मॅडम